वेलकम टू ऑल. प्रश्न व्यवस्थितपणे बघून घ्या. काय म्हणतो तर, बँक बाजारामध्ये खातेदारांच्या ठेवी बँकेच्या दृष्टीने काय असतात. इज दॅट क्लिअर? संकल्पना बरोबर असेल तर सॉल्व्ह करता येते. संदर्भ पुस्तक इथं काहीच लागत नाही. 100% याचा आन्सर तुम्ही लावणार ऍसेट म्हणजे मालमत्ता. त्याचं कारण आपण पुस्तकात वाचलेलं आहे की बाबा ठेवीचा संबंध हा ऍसेट सोबत असतो एनपीए टॉपिक मध्ये. पण याचा आन्सर ऍसेट मालमत्ता नाही आहे, तर याचा आन्सर देणी म्हणजे लायबिलिटी आहे. कसं तर ते बघा. बँक बाजारामध्ये खातेदारांच्या ठेवी, अरे मला सांगा, या ठेवी परत द्यावा लागतात ना, आणि ज्या परत द्यावे लागतात त्यालाच आपण देणी किंवा लायबिलिटी म्हणतो. इज दॅट क्लिअर? म्हणून याचा आन्सर पर्याय क्रमांक 3 येणार. याचा आन्सर मालमत्ता का बरं नाही येणार? तर मालमत्ता आन्सर आणण्यासाठी हा प्रश्न असा पाहिजे, बँक बाजारामध्ये ओके बँकेच्या दृष्टीने जे बँक कर्ज देते, बरोबर, या ठेवीला काय देते? कर्ज देते. या कर्जाला काय म्हणतात? तर या कर्जाला ऍसेट म्हणतात. समजलं? ऍसेट म्हणजे काय? ज्याच्यामधनं काहीतरी प्राप्त होते त्याला ऍसेट किंवा संपत्ती किंवा मालमत्ता म्हणतात. म्हणून याचा आन्सर इथं ऍसेट येणार नाही, कारण ठेवी असल्यामुळे त्या परत द्याव्या लागतात, म्हणून त्याचा आन्सर लायबिलिटी येणार. आणि नवीन पॅटर्न मध्ये 2023 नंतर कंबाईन मध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे. अनालिसिस एक वेळा व्यवस्थितपणे बघून घ्या. ठीक आहे. थँक्यू.